हॅलो, तुम्हाला माहिती आहे का की मानवी शरीरातला सगळ्यात मोठा अवयव कोणता आहे? तर याचं उत्तर आहे त्वचा. आता कदाचित तुम्ही या व्हिडिओच्या शीर्षकावरून ओळखलंच असेल, पण अवयव हा शब्द ऐकल्यावर आपल्याला त्वचा तर अजिबात आठवत नाही. अवयव कुठले आहेत? पोट आहे, हृदय आहे, आतडे आहेत. पण खरं तर त्वचा हा आपल्या शरीरातला सगळ्यात मोठा अवयव आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या विषयांवर बोलणार आहोत पहा. आपण सगळ्यात पहिले बघू त्वचेची रचना कशी असते आणि मग त्वचेचं कार्य कसं असतं. चला तर मग सगळ्यात पहिले त्वचेची रचना. त्वचा ही आपल्या शरीराचं बाहेरचं आवरण असते. आपल्या शरीराच्या त्वचेचा जो थर असतो तो पाणी रोखतो आणि आपलं बाहेरच्या जगापासून संरक्षण करतो. आपल्या संपूर्ण शरीरावर त्वचेची जाडी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. पहा, त्वचेची जाडी 0.5 ते 4 मिलीमीटर इतकी असते. मग आता त्वचेची जाडी कशी बदलते बरं? त्वचेची जाडी शरीरात ती त्वचा कुठे आहे यावर अवलंबून असते. जसं उदाहरणार्थ, डोळ्यांच्या पापण्यांवरची त्वचा खूप पातळ आणि नरम नाजूक असते, पण तसंच हात आणि पायांवरची त्वचा तुलनेने जाडसर असते. तळपायांची तर फारच जाड असते, बरोबर? आता हे झालं त्वचेच्या जाडीबद्दल. तुम्हाला काय वाटतं, त्वचेचं वजन किंवा वस्तुमान किती असेल? तर एखाद्या प्रौढ व्यक्तीमध्ये 6 ते 9 किलो एवढं त्वचेचं वजन असतं. म्हणजेच प्रौढ व्यक्तीच्या शरीराच्या एकूण वजनाच्या 10 ते 15% फक्त त्वचाच असते. आणि या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे त्वचा हा आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. आता त्वचेच्या रचनेत अजून खोलवर जाऊया. हे पहा चित्र त्वचेचं. या चित्रातून आपण त्वचेची बाहेरून आतपर्यंतची संपूर्ण रचना समजून घेऊया. सगळ्यात पहिले आपल्याला बाहेर दिसतो तो आहे त्वचेचा पृष्ठभाग. त्वचेचा सगळ्यात वरचा, सगळ्यात बाहेरचा जो थर असतो त्याला म्हणतात बाह्य त्वचा किंवा एपिडर्मिस. आणि या थराचं कार्य असतं शरीराचं रक्षण करणे. आपल्या शरीराच्या बाहेर असलेल्या प्रत्येक गोष्टीपासून, जसं सूर्यकिरण, वारा, धूळ, त्यानंतर रोगांचा संसर्ग, या सगळ्यांपासून आपलं रक्षण बाह्य त्वचा करते. आता याच्या खालचा थर असतो अंतस्त्वचा. या थराला इंग्लिशमध्ये डर्मिस म्हणतात. अंतस्त्वचेच्या खाली असतो उपत्वचीय थर. या थराला हायपोडर्मिस किंवा सबक्युटिस सुद्धा म्हणतात. आता हे झाले त्वचेचे थर. या प्रत्येक थरामध्ये अजून काय काय असतं पहा. आपल्या शरीरावर जवळजवळ प्रत्येक ठिकाणी केस असतात. फक्त तळहातांवर आणि तळपायांवरच केस नसतात. केसांशिवाय आपल्या शरीरावर घामग्रंथी किंवा घर्मग्रंथी असतात. ही गुंडाळीसारखी रचना दिसते ना, ती आहे घर्मग्रंथी किंवा घामग्रंथी. ही ग्रंथी घाम तयार करते आणि मग तयार झालेला घाम या नळीसारख्या रचनेतून त्वचेच्या वर येतो बाहेर, या घर्मछिद्रातून. खरं तर आपल्याला घाम आलेला आवडत नाही, बरोबर? पण घामाचं कार्य खूप महत्त्वाचं आहे. घाम हे शरीराचं तापमान कमी करण्याचं काम करत असतो. याशिवाय घाम हा जास्तीत जास्त पाण्यानेच बनलेला असतो. जेव्हा आपलं शरीर गरम होतं तेव्हा घाम तयार होतो आणि त्वचेतल्या या छिद्रांमधून तो बाहेर येतो, ज्यामुळे मग शरीर गार होतो. आपण चेहऱ्यावर पाणी शिंपडलं की कसा थंडावा जाणवतो, तसंच शरीर घामाने ओलं झालं की मग आपल्याला गारवा जाणवतो. तर हे आहेत घर्मग्रंथी आणि घर्मछिद्राचे कार्य. त्यानंतर आहेत तेलग्रंथी. या तेलग्रंथी नैसर्गिक तेल तयार करतात. आता तेल कशासाठी हवं बरं? त्वचेला खरडण्यापासून किंवा कोरडं होण्यापासून हे तेल वाचवत असतं. शिवाय त्वचा लवचिक आणि गुळगुळीत सुद्धा राहते. त्यानंतर आहे चरबी. उपत्वचीय थरामध्ये चरबीचा एक थर असतो. आता चरबी काय कार्य करते पहा. चरबी ही शरीराचं थंडीपासून संरक्षण करत असते. आपल्या शरीरावर चरबी असली तर आपल्या शरीरातली ऊब बाहेर जात नाही. शिवाय आपण जर कधी पडलो तर सांधे आणि हाडांचं सुद्धा संरक्षण ही चरबी करत असते. आता यानंतर आहेत मज्जातंतू आणि त्यांचे संवेदनाक्षम भाग. आपल्या त्वचेमध्ये सर्वत्र मज्जातंतू म्हणजे नर्व्ज असतात आणि हे मेंदूकडे संदेश पोहोचवण्याचं काम करतात. त्याचप्रमाणे मेंदूकडून मिळालेला संदेश परत त्वचेकडे पोहोचवण्याचं काम सुद्धा हेच करत असतात. आपल्या त्वचेमध्ये सगळीकडे मज्जातंतू किंवा नर्व्ज असतात. यांचा संवेदनाक्षम भाग वेगवेगळे अनुभव गोळा करतात, जसं की स्पर्श, गरम, थंड, वेदना अशा सगळ्या संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवतात. आणि मग मेंदू काय करतो, या मिळालेल्या संदेशाला प्रतिसाद कसा द्यायचा हा निरोप परत या मज्जातंतूंद्वारे त्वचेला पाठवतो. आता समजा
तुमचा हात चुकून गरम तव्याला लागला तर आपल्या हातातले मज्जातंतू काय करतात, आपल्या हाताला गरम लागलं हा संदेश मेंदूपर्यंत पोचवतात आणि मग मेंदू काय करतो, ताबडतोब परत निरोप पाठवतो की आपला हात तव्यापासून दूर करा. हे सगळं इतकं पटकन होतं की आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही. तर असं आहे मज्जातंतूंचं कार्य. तर अशी आहे त्वचेची रचना. आता आपण बघूया त्वचेचं कार्य. त्वचा काय काय कार्य करते. आता त्वचेचे प्रमुख कार्य आहेत संरक्षण, नियंत्रण किंवा नियमन आणि संवेदन. पहिल्यांदा आहे रक्षण. कशापासून रक्षण करते आपली त्वचा. त्वचा आपलं रक्षण करते संसर्गापासून, सूर्यापासून, पाण्यापासून, तर जवळपास आपल्या आजूबाजूच्या सगळ्या वातावरणापासून आपलं रक्षण आपली त्वचाही करत असते. नंतर आहे नियंत्रण किंवा नियमन. त्वचा हे शरीराचं तापमान नियंत्रित करत असते. उन्हाळ्यामध्ये शरीराचं तापमान खूप न वाढू देण्याचं काम असतं घामाचं, आणि त्याचप्रमाणे थंडीमध्ये शरीराचं तापमान खूप कमी न होऊ देण्याचं काम असतं चरबीचं. नंतर तिसरं महत्त्वाचं कार्य आहे संवेदन. त्वचा ही एक महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय आहे जी स्पर्श, वेदना, उष्णता, थंडी यासारख्या संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवते. आणि मग एक गोष्ट तर आपण विसरलोच, त्वचेचं अजून एक महत्त्वाचं कार्य म्हणजे जीवनसत्व डीचं संश्लेषण करणे. आपली त्वचा सूर्यप्रकाशातली ऊर्जा घेऊन जीवनसत्व डीचं संश्लेषण करत असते आणि हे जीवनसत्व कॅल्शियमच्या शोषणामध्ये मदत करतं, ज्यामुळे हाडं, दात, नखं हे सगळे मजबूत बनतात. म्हणून हे सुद्धा त्वचेचं खूप महत्त्वाचं कार्य आहे. आणि आता यानंतर सगळ्यात शेवटचा पण महत्त्वाचा प्रश्न, वेगवेगळ्या लोकांच्या त्वचेचा रंग वेगवेगळा का बरं असतो. तर याचं उत्तर आहे, आपल्या त्वचेमध्ये एक मेलॅनिन नावाचं रसायन असतं आणि आपल्या त्वचेचा रंग मेलॅनिनवर आणि त्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जास्त मेलॅनिन असेल तर त्याची त्वचा, केस, डोळे हे सगळे गडद रंगाचे असतात आणि तसंच कमी मेलॅनिन असेल तर त्यांची त्वचा फिकट असते, केस भुरे असतात, डोळेसुद्धा घारे असू शकतात. पण लक्षात ठेवा, त्वचेचा रंग फक्त मेलॅनिनच्या प्रमाणावर अवलंबून असतो, पण व्यक्तीचा रंग त्याच्या गुणांबद्दल काहीही सांगत नाही. ठीक आहे. तर अशी असते ही त्वचा, शरीराचं संरक्षण करणारी, नियमन करणारी, संवेदन करणारी आणि आपल्या हाडांना मजबूत ठेवण्यासाठी विटॅमिन डी बनवणारी.